बैलाचा डाएट काय असतो, काय काय असतं बैलाला? बैलाचा डाएट आता मी लखनचा मालक. आता माझ्याकडे एक छान गोठा आहे. आपण आता इथं बसलो, नक्कीच मी तुम्हाला म्हणजे याने सांगू शकतो की आपण कोणीही गिरगाईचं दूध पित नाही, परंतु माझ्या लखन बैलासाठी, आणि माझ्याकडे अजूनही 2-4 बैल आहे, त्यांच्यासाठी मी स्पेशल गुजरातहून गिरगाई घेतलेलं आहे. दोन्ही टाईम लखनला 5-5 लिटर आपण गिरगाईचं दूध पाजतो. त्याच्यासाठी माझ्याकडे गावरान कोंबड्या पण आहे. गावरान कोंबड्याचं दोन्ही टाईम 5-5 अंडे खायला देतो. त्याच्यामुळं एक 10-15 प्रकारच्या डाळी आहे आमच्याकडं. तो आता मी आज फर्स्ट टाइम इथं कट्ट्यावर बोलल त्या गोष्टी, तर आम्ही हा सिक्रेट आहार कोणाला सांगत नाही. तर त्याच्यामध्ये एक 10-12 प्रकारच्या डाळी, त्याच्यामध्ये काजू बदाम मिक्स करून आणि गव्हाच्या पिठाची गोळी दोन्ही टाइम आम्ही ते मिक्स करून भिजवून घालून देत असतो. आणि त्याला व्यायाम पण करतो. म्हणजे मिनिमम आपण स्वतः इतकं खात नाही, म्हणजे मी तरी माझं कुटुंब तेवढ्या त्या गोष्टी ह्या इतकं चांगलं खात नाही, परंतु त्या लखन बैलाला आम्ही खाऊ घालतो. आता आपला जो अगोदरचा प्रश्न होता की लखननी खूप म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे सगळीकडे स्पर्धा जिंकल्या. आतापर्यंत जवळपास 200 स्पर्धा जिंकल्या. मग आम्ही 31,000पासून तर 5 लाखापर्यंत स्पर्धा जिंकल्या. परंतु सगळ्यात हायेस्ट इथं म्हणजे अभिमानानं आणि सांगू शकतो की पैलवान चंद्रहार दादांची स्पर्धा ठेवली. ती म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी, म्हणजे इतिहासात त्याची नोंद होईल. कारण कोणी असं 40-40 आणि 50-50 लाखाचं बक्षीस आतापर्यंत थार असेल किंवा फॉर्च्युनर असेल ठेवलं नाही. आणि ती हायेस्ट स्पर्धा आमच्याच हिंगोलीचे म्हणजे आमच्या बाजूच्या 2 जिल्ह्याचे, तर त्यांच्या सर्जाला सोबत घेऊन ती स्पर्धा जिंकली. ती पण इतकी रंजक गोष्ट आहे की दादाने अगोदर ते ओपनचं मैदान म्हणून डिक्लेअर केलं. आणि मग थोडे दिवस बाकी असताना दादांच्या डोक्यामध्ये चांगली कल्पना आली की दोन्ही सिनियर आणि दादांच्या डोक्यात चांगली कल्पना आली की बा सगळ्याला जर गोरगरिबाला आणि सगळ्यांच्याच बैलाला शेतकऱ्यात जर मार्केट यायचं असेल चांगलं, तर आपण मग एक छोटा बैल आणि एक मोठा बैल सिनियर बैल असं एक केलं पाहिजे. आणि मग सगळ्यांची धांदल ओढून गेली की आता सगळे दादा बोलल्याप्रमाणे मग इकडं तिकडं आपलं शोधणं सुरू झालं की आपल्या बैलासोबत आता कोणता बैल घ्यावं. आता हे आमच्याच बाजूचे असल्यामुळे आमच्या शंकरपटात नेहमी पळणं असतं, म्हणून आमचे बंधू मनोहर शेठ सगळं तेच काम बघते. आणि मग त्यांनी तो बैलांचा शोधला आणि तो मग दोन्ही पळवलं. पण मला हे सांगा की आता लखनचं वय किती आहे? लखन सिनियर आहे ना? हां, तर लखनचं वय आता सध्या रनिंग त्याचं 5 वरीत चालू आहे. तो वयाचा 1 वर्ष असल्यापासून पळतोय. तो जालना जिल्ह्यातल्याच आमच्या बाजू जिल्ह्यातल्या गजानन काळे म्हणून आपण त्याच्याकडून एक 14 महिन्याचा असताना त्याच्याकडून एक 11,51,000ला खरेदी केला होता. 11,51,000 चांगला पळत होता. पण मग त्याच्यानंतर आपण हे सगळं खुराक दिला, त्याची तेवढी परिस्थिती नव्हती. मग खुराक देऊन त्याला ते घडवलं.